हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी पण मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही पण मस्त असाल आणि मजेत असाल. तर लग्न झाल्यापासून माझं आणि कॅलेंडरचं आहे ना थोडं नातं खराब झालं होतं आणि हळूहळू ते नातं एवढं खराब हळूहळू करत आहे ना, ते एवढं खराब होत गेलं त्या कॅलेंडरबरोबर की आता असं वाटतं त्याच्याने माझं डिवोर्सच झालं आहे. म्हणून आहे ना मी त्याला कधीच बघत नाही. कसं आहे ना, सणसूद म्हटलं की मग ते माहिती पडतं त्याच्याकडून किंवा शाळेचे मेसेज येतात शाळेतून मुलांकडून. बाकी याच्या व्यतिरिक्त आपल्याला कॅलेंडरची काहीही गरज पडत नाही. त्यामुळे आहे ना मी कॅलेंडरकडे बघतच नाही आणि त्याचाच मला आहे ना एवढा मोठा परिणाम भोगावा लागला, काय सांगू. तर वटपौर्णिमा होती आणि मी कॅलेंडर बघतच नाही. त्यामुळे मग आता हा सण नाही आहे म्हणून याचं काही मेसेज आला नाही आणि मला कोणाकडून कळलं पण नाही. तर मला काय लक्षातच नव्हतं की वटपौर्णिमा आहे. मी विचार करते ह्या महिन्यात आहे हे माहिती आहे, पण तारीख कुठली आहे हे माहिती नव्हतं. म्हणून मी माझ्याच ह्याच्यामध्ये होते की मला असं वाटलं शनिवारी आहे. म्हणून मी आहे ना विचार केलेला की चला साडीला कमीत कमी फॉल बेडिंग लावून आहे ना मी दुसरी ब्लाऊज मॅचिंग करून घालेल. म्हणून मी कसलीच काही तयारी केली नव्हती. खूप विचार केले होते, आयब्रो करेल, मेहंदी काढेल आणि ह्यावेळेस मस्त अशी तयार होऊन आणि वडाची पूजा करायला जाईल. पण कशाचं काय, सकाळी सकाळी जेव्हा कामं करत होते आपल्या अवतारामध्ये तेव्हा मग झाडू मारताना ना आमच्या यांनी येऊन सांगितलं की आज वटपौर्णिमा आहे, खाली बायका वडाची पूजा करतायत म्हणून. आता ते नाईट करून आले होते तर त्यांनी काही मला विचारलं नाही की तू जाणार आहेस की नाही किंवा तुझं काय. तर मी पण म्हटलं चला आता नाही विचारलं तर आपण कशाला जबरदस्तीची कळ काढायची, कारण नाईट करून आलेल्या मग माणसांना सांगितलं ना सकाळी की मी विसरले, मी सामान नाही आणलं, आणून द्या, तर मग ते वेगळेच क्लेश निर्माण होतात आणि फुकटचे भांडणं होत बसतात. त्यामुळे मी म्हटलं विचारलं तर काहीतरी बहाणा सांगेल, पण त्यांनी विचारलं नाही म्हणून मी पण काही विषय काढलाच नाही. मग मी विचार केला चला आता आपल्याला आता कमीत कमी 10 वाजता कळलं आहे तर आपण आहे ना पटापट आवरून आणि पुढचं काहीतरी विचार करूया. पण आमच्या जवळ आहे ना जे जवळचे दुकान आहे तिथे आहे ना बाजारात त्या काही सामान भेटत नाही. मला माहिती होतं पूजेचं सामान आणि आंबा एवढं तर भेटेलच, जांभूळ वगैरे हे भेटणार नाही, फणस भेटणार नाही हे मला माहिती होतं. पण मग मी विचार केला चला जे भेटेल त्याच्यामध्येच खुशी मानायची. 7 फेरे आणि वडाच्या झाडाला पाणी जरी भेटलं तरी भरपूर झालं. म्हणून मग मी त्याच विचाराने आहे ना आत बाहेर घाण आणि कुठं गेली गोरीपान हा डायलॉग कोणी मारू नये म्हणून सगळ्यात अगोदर घरातले कामं आवरून घेतले. त्यानंतर मस्त असं आंघोळ केली आणि मग निघाले होते सामान घ्यायला गेले. तर एवढं ऊन आहे ना असता काय सांगू. ऊन जेव्हा ऊन पाहिजे होतं तेव्हाची सगळी सुट्टी मज्जा करायची होती तर सगळी पावसाळ्यात गेले ना आता इथे एवढं ऊन आहे तर विचारायची सोय नाही. मग उन्हात जाऊन सामान घेऊन आले तर मग वेळ नव्हती झाली. नायराला घ्यायला पण जायचं होतं मला. कामं तर झाले होते पण नायराला घ्यायला जायचं होतं. त्यामुळे मग मी विचार केला चला तवर ताट तयार करून ठेवते. म्हणून मग मी ते मणी ओवायला घेतले धाग्यामध्ये. तर माझ्याकडे पांढरा धागा नव्हता. मग मी ते जे पिंक कलरचा धागा होता त्याच्यामध्ये ओवले आणि मस्त असे ओवून घेतले. ते पण लवकर होत नाहीत, त्याच्यात पण खूप अडथळे असतात, काय माहिती काय काय करावं लागतं. मग ते ओवून घेतले आणि मग वेळ होता म्हणून म्हटलं चला तयारी करून घेऊया. तर माझ्याकडे जास्त वेळ नव्हता, अर्धा तास पण नव्हता, 15-20 मिनटं होते. म्हणून म्हटलं साडी नेसून घ्यावी, कारण पुन्हा येईपर्यंत 3 वाजतात आणि मग त्याच्यानंतर ना सगळं शांत झालेलं असतं, तिथे कोणीच बायका नसतात. म्हणून म्हटलं कसंही करून मग आल्याबरोबर पूजा करता येईल म्हणून साडी नेसेपर्यंत नायराला घ्यायचा टाईम झाला होता. तर साडीचा पदर पण माझ्याकडून नीट लावता येत नव्हता, कारण खूप जाडी आहे ही साडी, त्यामुळे ना पिन बसतच नव्हती. म्हणून मग मी नाही सिंगल पदर सोडला, पण त्यांनी एवढं इरिटेट होत होतं म्हणून मी त्याला ना असा गोळा करून ठेवला आणि ते एकदम विचित्र दिसत होतं. आता ते मला व्हिडिओत कळते, मला अगोदर वाटलं की ते एवढं विचित्र वाटत नसेल, पण ते खरोखर व्हिडिओमध्ये बघितलं तर थोडंसं विचित्र वाटत होतं. पण असो, ड्रेसवर जाण्यापेक्षा मी तर साडी घालण्याचा पण विचार केला नव्हता, ड्रेसच घालून जाईल असा विचार केला होता. पण मग नंतर खाली गेले तर एवढी गर्दी होती बायकांची, मग त्यांना बघून मला कळलं की नाही आपणच वेड्यासारखे दिसू, साडी नेसून यावी. म्हणून मग थोडीशी तयार झाले, बाकीचं तर काय केलं नव्हतं, फक्त साडी नेसली आणि तेवढ्यातच माझा वेळ झाला होता. म्हणून मग मी जाता जाता ताट खाली घेऊन गेले. खाली एक दुकानवाली आहे माझी मैत्रीण, तिच्या इथे ठेवलं. तिला म्हटलं मी येते, 2 वाजले, शाळेत जाते, ते नायराला घेऊन येते आणि मग मी येऊन पूजा करते. मग तिच्या इथे मी ताट ठेवलं आणि मग मी नायराला घ्यायला गेले. तर रस्त्यात रिक्षा पण भेटत नव्हती, एवढं वैताग ना, काही काही दिवस एकदम विचित्र असतात. मग तशीच गेले आणि नायराला घेऊन आले. पहिलं आल्याबरोबर पूजा केली, तर जाताना एवढी भरभक्कम गर्दी होती, ती गर्दी पूर्ण मिटत आली होती. मला वाटतं आमच्यानंतर फक्त 2 बायका, आम्ही तिघी आणि आमच्यानंतर फक्त 2 बायका होत्या. म्हणून मग मी पण विचार केला बरं झालं मी ताट खाली घेऊन आले, भले मी
जास्त मेकअप साज शृंगार करत बसले नाही. पण ना खरोखर एवढा पोपट झाला त्याचं वाईट वाटत होतं, कारण मी खूप काही विचार केला होता की अशी तयार होईल तशी तयार होईल. नाहीतर तुम्ही मला नेहमी बघतच असता की मी अशीच आबाळे गबाळे कशी पण राहते. पण कधी कधी मनात वाटतं की नाही, थोडंसं आपण पण आपल्यासाठी वेळ काढावा, तयार व्हावं, असं तसं. पण झालं, काही नाही होऊ शकलं माझ्याकडून. जाऊ देत, काही नाही, त्याचा पण त्रास नाही करून घ्यायचा. येईल वेळ, कधी ना कधी चांगलं तयार व्हायला भेटेल. मग मस्त संध्याकाळी विचार केला, आणि नेमक्या आज माझ्याकडनं चपात्या सकाळी जास्त झाल्या होत्या. जास्त नव्हत्या झाल्या, पण आज जास्त कोणी खाल्ले नाही म्हणून मग त्या उरल्या होत्या. म्हटलं आता पुरणपोळी बनवायचं संध्याकाळी म्हटलं, तरी मग ते सकाळचं जे जेवण आहे ते वेस्ट होऊन जातं. मग घरातले सगळेच म्हटले की नको आता पुरणपोळीच्या ह्याच्यात नको पडू, म्हणून म्हटलं काहीतरी गोड तर व्हायला पाहिजे. मग खीर बनवायचा विचार केला, म्हणून मग मी मस्त असं तांदळाची खीर बनवण्यासाठी आहे ना त्या साईडला तांदूळ हे करून ठेवले. एका साईडला ना नायराच्या पप्पांचं, कारण आज मंगळवार होतं त्यामुळे त्यांचं पण बिना कांदा लसूणचा दिवस होता, आणि मग पुरणपोळीचं केलं असतं ना तर ते परत आणखी डबल टिबलच झालं असतं. म्हणून मग एका साईडला त्यांच्यासाठी कालवण केलं होतं, आमटी केली होती मोडाची, आमच्यासाठी वरण केलं मस्त. एक साईडला मी खीर बनवली. हे बघा, खीरला मस्त अशी ड्रायफ्रूटची फोडणी दिली, नंतर तांदळाची खीर बनवली होती. आणि त्याच्याबरोबर ना मस्त असं आमच्यासाठी टॉमॅटोची चटणी बनवली आणि भात बनवला. तर मस्त असं डाळ भात, टॉमॅटोची चटणी आणि चपाती आमच्यासाठी होती. आणि नायराच्या पप्पांसाठी मस्त असं भात बनवलेला, चपाती होती, आणि त्याच्याबरोबर त्यांना मी ना आमटी बनवली होती मोडाची, आणि सोबतच आम्हाला होती खायला गोड खीर. तर मस्त अशी वटपौर्णिमा पण साजरी झाली. तर मला सकाळी असं वाटलं होतं की ही माझ्यासाठी एक परीक्षाच आहे, की मला 10 वाजता कळलं आहे आणि सामान पण जवळ भेटत नाही, त्यात माझं घरातलं सगळं काम तसंच पडलेलं होतं. तर ही माझ्यासाठी परीक्षा आहे, पण मी त्याच्यामध्ये पास झाले आणि माझी पूजा झाली. बाय बाय.